ज्यांना मधुमेह आहे त्यांनी हे 5 सुपरफूड्स नक्की खाल्ले पाहिजेत. त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रित होते आणि इन्शुलिनची जी पातळी आहे ती संतुलित राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर अशा हे पदार्थ आहेत. पहिलं म्हणजे आहे मेथीदाणे. हे मेथीदाणे जर तुम्ही रात्रभर भिजवले आणि सकाळी चावून खाल्ले किंवा त्याचं जर पाणी पिलं तर खूप फायदा होतो. कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे आणि रक्तातलं कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे जे शोषण आहे ते ह्याच्यामुळे मंदावलं जातं. दुसरं आहे दालचिनी, ज्याच्यामुळे शरीरातली जी इन्सुलिनची संवेदनशीलता असते ते वाढवण्यास मदत होते. आता दालचिनीची साधी काडी जरी खाल्ली तरीसुद्धा खूप फरक होतो. दालचिनीची काडी खातानासुद्धा खूप गोड लागते, त्याच्यामुळे ती सहज खाऊ शकतात. छोटासा तुकडा खायचा आहे किंवा दालचिनीची पावडर बाजारात विकत मिळते. ती जर तुम्ही चहात म्हणा किंवा तुमच्या पदार्थांमध्ये खाल्ली किंवा जेवल्यानंतर नुसती जिभेवर जरी ठेवली तरीसुद्धा त्याचा खूप फरक पडेल. तिसरं आहे कारलं. कारल्याची भाजी कोणालाच आवडत नाही, कडू लागते म्हणून कोणी खात नाही, परंतु कडू कारलं हे अत्यंत गुणकारी आहे. कारण ह्याच्यामध्ये कॅरोटीन आणि पॉलीपेप्टाइड पी सारखे घटक आहेत आणि त्यामुळे इन्शुलिन म्हणजे नैसर्गिक इन्शुलिन आपल्याला त्याच्यामधून मिळतं. तुम्हाला वरून इन्शुलिनचं इंजेक्शन घेण्याची गरज लागत नाही. चौथं आहे हिरव्या पालेभाज्या. हे तर सगळ्यात उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये पालक, मेथी आणि ब्रोकोली ह्यासारख्या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स अत्यंत कमी प्रमाणात असतात आणि फायबर, मॅग्नेशियमचे जे प्रमाण आहे हे अतिशय जास्त असतं. त्यामुळे या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे 5वा आहे सुकामेवा. बदाम, अक्रोड, जवस, चिया सीड्स हे निरोगी फॅट्स असलेले, प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ आहेत. तुम्ही जर रात्री बदाम आणि अक्रोड भिजवून ठेवले तर तुम्ही सकाळी खायचे छान चावून, खूप फायदा होतो. तसंच जवस जर तुम्ही भाजून जेवणानंतर खाल्ले तरी पण त्याचा फायदा होतो आणि चिया सीड्स पण तुम्ही रात्री भिजवून सकाळी दुधामध्ये जर घेतले तर त्याचाही खूप फायदा होतो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जांभूळ. जांभूळ हे जांभळाचा ज्यूससुद्धा बाजारात विकत मिळतो. ज्यांना मधुमेह आहे ते जांभळाचा ज्यूससुद्धा घेतात, पण त्यांनी जांभूळ खाण्याने सुद्धा त्यांना खूप फरक पडतो. तुमची जी साखरेची लेवल असते ती हे जांभूळ कमी करतात. जांभळाच्या बियासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. जर जांभळाच्या बियांचं तुम्ही चूर्ण केलं आणि ते जर त्याचं सेवन तुम्ही केलं नित्य तर तुमच्या रक्तातली जी साखर असते ती अगदी वेगाने कमी होते. तेव्हा हे सगळं करून बघा. तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.